सिंटॅक्स ॲरे इज क्रिएटेड ऑफ अ 10 एलिमेंट्स आपण त्या ॲरे क्रिएट झालेला आहे आपला. Okay, using a new operator we can allocate the memory dynamically for the array. ठीक आहे, तर न्यू ऑपरेटर कशा करता यूज करतो आपण फॉर असाइनिंग अ मेमरी डायनॅमिकली. ठीक आहे, जेवढे एलिमेंट्स असतील तेवढे आपण डायनॅमिकली. वी कॅन ऑल्सो डिफाईन एन ॲरे बाय युजिंग द फॉलोइंग वेज. सेकंड वे बघा ॲरे कशा प्रकारे डिफाईन करता येतो हे बघा. वॅर फ्रुट्स नावाचा ॲरे, ठीक आहे, इक्वल टू न्यू ॲरे, त्याच्यामध्ये डायरेक्टली व्हॅल्यू असाइन केला आहे इन्व्हर्टेड मध्ये ऍपल ऑरेंज मँगो. मीन्स हा ॲरे किती साईज झाली, ह्या ॲरेची साईज किती झाली, साईज ऑफ ॲरे. या एक्झाम्पल मध्ये ॲरेची साईज किती आहे कोण सांगेल. साईज ऑफ एन ॲरे किती, साईज ऑफ ॲरे. आवाज येतोय ना माझा. आवाज येतोय का नाही. हो सर येतोय. ॲरेची साईज किती होणार मग याच्यात. याची मी वॅर फ्रूट इक्वल टू न्यू ॲरे ऍपल ऑरेंज आणि मँगो किती साईज झाली. ओके 3 0 to 2 इंडेक्स लोकेशन काय असणार 0 to 2 0 1 2 म्हणजे 3. लेंथ ऑफ द ॲरे इज 3. ओके, सिंपल आहे डिक्लेरेशन, तर प्रत्येकाने बघायचं आहे. त्याच्यानंतर हाऊ टू इनिशलाइज एन ॲरे. ॲरेला इनिशलाइज करायचं आहे, तर इनिशलाइज करण्याकरता आपण कशा प्रकारे करणार. तर त्याचं एक्झाम्पल मागचे जर बघितलं आपण जसं ह्या प्रकारे पण आपल्याला इनिशलाइज करता येतं. जसं वॅर माय लिस्ट इक्वल टू न्यू ॲरे, त्याच्यात मी डायरेक्टली नंबर्स दिले, मीन्स ॲरे इज बीन इनिशलाइज्ड. ओके, while initializing an array declare name of the array. ठीक आहे, पहिल्यांदा आपण काय करतो ॲरेचं नाव डिक्लेअर करतो. इथे केलंय जसं माय लिस्ट. मेक अ यूज ऑफ कीवर्ड न्यू कीवर्ड यूज केला आहे. इच व्हॅल्यू इन ॲरे ॲज एन ॲरे एलिमेंट अँड सेपरेटेड बाय द कॉमा. ठीक आहे, ज्यावेळेस आपण असाइन करणार एखादी व्हॅल्यू तर ॲरेमध्ये इट विल बी सेपरेटेड बाय द कॉमा सेपरेटेड असते. ठीक आहे, द एलिमेंट्स ऑफ ॲरे आर स्टोर्ड फ्रॉम द इंडेक्स 0. 0th लोकेशनला बघा एलिमेंट काय 1th लोकेशनला 3, 2ला 5, 3ला 2 आणि 4. दिस इज अ इंडेक्स ऑफ एन ॲरे. एलिमेंट्स कुठले, हे जे नंबर्स आहे दिस आर द एलिमेंट्स. ओके, त्यानंतर एक सिंपल एक्झाम्पल आहे जावास्क्रिप्ट टू डिस्प्ले एन ॲरे एलिमेंट. ॲरेचे एलिमेंट डिस्प्ले करण्याकरता आता ॲरे प्रत्येकात समजलं आहे. हाऊ टू डिक्लेअर एन ॲरे, हाऊ टू इनिशलाइज एन ॲरे. ठीक आहे, डिक्लेअर झाला, इनिशलाइज झाला, त्यानंतर आपल्याला तो प्रिंट करायचा आहे ॲरेचे एलिमेंट्स. तर ते कशा प्रकारे करायचे, तर अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. तर त्याचं एक्झाम्पल ठीक आहे घेऊया आपण. ठीक आहे, तर ॲरेचा कोड जो आहे, एक मिनिट मी स्क्रीन शेअर करतो. ठीक आहे, तर इथे जो कोड घेतलेला आहे मी, दिस इज द कोड. तो काय पीपीटी मध्ये दाखवला सेम कोड इथे घेतलाय मी. सेव्ह करतोय मी, सेव्ह ॲज ॲरे .html.
सेव्ह केला आहे. तर कोडमध्ये बघा डॉक्युमेंट डॉट राईट एक ॲरे दाखवण्याकरता आपण लिहिलं आहे फक्त एक स्टेटमेंट. त्यानंतर वॅर ए इक्वल टू ब्रॅकेटमध्ये स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 10, 20, 30, 40. अशा प्रकारे पण आपण एक वे आहे, अशा प्रकारे पण व्हॅल्यू असाइन करू शकतो ॲरेला. सो ॲरे कुठला इथे ए. फॉर लूप यूज करायचा, ॲरे मधले कंटेंट तुम्हाला जर डिस्प्ले करायचे असतील तर आपण काय यूज करणार, फॉर लूप. फॉर आय इक्वल टू 0, आय इज लेस दॅन इक्वल टू ए डॉट लेंथ. जितका लेंथचा ॲरे असेल ती लेंथ इथे तो फाइंड आउट करेल, तोपर्यंत तो इटरेशन चालवणार. ठीक आहे. आणि आय प्लस प्लस तोपर्यंत तो इटरेशन चालवणार. ॲरेची लेंथ जेवढी असेल तिथपर्यंत लास्ट एंड पर्यंत जाणार, तिथपर्यंत तो इटरेशन चालवणार आणि 1 by 1 एलिमेंट्स प्रिंट करणार. प्रिंट द एलिमेंट्स ऑफ एन ॲरे. ठीक आहे. इथे आहे आपला ॲरेचा प्रोग्राम. ठीक आहे. ॲरे 10, 20, 30, 40. ठीक आहे. हे होते आपले ॲरेचे एलिमेंट्स, ते मी सेम प्रिंट केलेले आहे. हे होतं सिम्पल एक्झाम्पल हाऊ टू प्रिंट एन एलिमेंट ऑफ एन ॲरे ऑर डिस्प्ले एन एलिमेंट ऑफ एन ॲरे. इथे एलिमेंट्स डिस्प्ले झालेले आहे ॲरेचे. ठीक आहे. त्यानंतर एक टू फाइंड आउट द लेंथ ऑफ एन ॲरे. ॲरेची लेंथ कशा प्रकारे फाइंड आउट करायची. मागच्या जर आपण डायरेक्टली दिलेलं होतं ॲरे ऑफ लेंथ फाइंड करण्याकरता प्रॉपर्टी यूज करायची, ॲरे डॉट लेंथ. लेंथ नावाची प्रॉपर्टी यूज करायची. ठीक आहे. ॲरेचं नाव डॉट लेंथ दिल्यानंतर तो त्याची साईज तुम्हाला डिस्प्ले करेल. जावास्क्रिप्ट हा जो कोड आहे दिस इज यूज टू डिस्प्ले द लेंथ ऑफ एन ॲरे. हे बघा ॲरे डॉट लेंथ. ॲरे कुठला तयार केला आहे इथे, वॅर ए डबल आर इक्वल टू न्यू ॲरे आणि त्याला असाइन केल्या व्हॅल्यू 10, 20, 30. या ॲरेची लेंथ फाइंड आउट करायची तर त्याच्याकरता आपण कुठलं फंक्शन यूज केलंय, प्रॉपर्टी यूज केली आहे ॲरेची, ॲरे नेम डॉट लेंथ नावाची. तर याने तुम्हाला ॲरेची लेंथ फाइंड आउट होते. ओके. सिंपल एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर लुपिंग एन ॲरे मीन्स विजिटिंग इच एलिमेंट प्रेझेंट इन द ॲरे. जसं पहिलं एक्झाम्पल बघितलं, वी डिस्प्ले द एलिमेंट्स इन द ॲरे. सेम आहे, अशा प्रकारे आपण करू शकतो सेम. ठीक आहे. आता इथे बघा आपण एक ॲरे तयार केला आहे डेज नावाचा, इक्वल टू न्यू ॲरे. डेज ऑफ 0 इक्वल टू संडे, मंडे, ट्यूजडे. डायरेक्टली त्या लोकेशनला आपण व्हॅल्यू असाइन केली. अशा प्रकारे पण आपल्याला असाइन करता येतो ॲरे. त्या ॲरेचे हे प्रकार बघत चला कशा प्रकारे असाइन केलेले आहे हे सर्वांनी चेक करायचे. ॲरे डिफरंट वेने कशा प्रकारे डिफाईन केलेले आहे ते सगळ्यांनी चेक करायचे. तर 2-3 वेज झाले आपल्या कशा प्रकारे करायचं. ठीक आहे. तर इथे काय केलं आपण, डेज वीकडेज फक्त घेतलेले आहे ॲरे मध्ये ऍज अ एलिमेंट ऑफ एन ॲरे आणि फॉर लूप यूज केला आहे. जसं मागच्या एक्झाम्पल मध्ये फॉर लूप यूज केला होता. इथे ॲरेचं नाव काय, डेज. आय इक्वल टू 0, आय इज लेस दॅन डेज डॉट लेंथ आय प्लस प्लस. तोपर्यंत लास्ट लोकेशन मिळत नाही तोपर्यंत तो प्रिंट करेल. दिस इज युअर आउटपुट. या साईडला बघा आउटपुट दिलेला आहे मी. वीकडेज आर संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटर्डे. अशा प्रकारे आपण ॲरे मध्ये इटरेट करू शकतो. मीन्स प्रिंट 1 by 1 ॲरे एलिमेंट युझिंग अ फॉर लूप. ठीक आहे. हे झालं प्रिंट करण्याकरता. आता ह्या ॲरे मध्ये कोणाला डिफिकल्टी आहे, हाऊ टू डिफाईन एन ॲरे, व्हॉट इज मीन बाय ॲरे, हाऊ टू डिफाईन एन ॲरे, त्यानंतर हाऊ टू डिस्प्ले द एलिमेंट्स इन द ॲरे. सिंपल होतं एकदम. हे समजलं आहे. येस सर. हे बघा टॉपिक भरपूर इझी आहे. तर 1 by 1 आपण जाणार आहे. आता डेफिनेशन झाली ॲरेची. ॲरे कशा प्रकारे असाइन करायचा, इनिशियलाइज करायचा, ॲरेचे एलिमेंट्स कशा प्रकारे डिस्प्ले करायचे. ठीक आहे. आता तुम्हाला जरी सिंपल वाटायचं असले हे प्रोग्राम आपल्याला पुढे यूज करायचे ॲरेज वगैरे. नेक्स्ट इज हाऊ टू ॲड एलिमेंट्स इन एन
ॲरे. ॲरेमध्ये एखादा एलिमेंट ऍड करायचा आहे. माझा ऑलरेडी ॲरे क्रिएटेड आहे, त्यामध्ये मला एखादा एलिमेंट ऍड करायचा आहे. ओके, वी कॅन ऍड एलिमेंट इन द ॲरे ॲट द एंड. दिस इन्क्रीजेस द साइज ऑफ एन ॲरे. त्याचं एक्झाम्पल बघा. बाकीचा कोड हा सेम असणार आहे, फक्त एक एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला. This is the example of how to add an element in the array. Array मध्ये एलिमेंट ऍड करायचा आहे मला एखादा. अरे डिफाईन्ड आहे ऑलरेडी माझा, पण मला एखादा एलिमेंट त्याच्यामध्ये ऍड करायचा अजून एक एक्स्ट्रा. तर त्याकरता काय करायचं हे बघा. इथे सुरुवातीला आपण कुठला अरे डिफाईन केला आहे? ए नावाचा. त्याला व्हॅल्यू असाइन केला आहे 10, 20, 30 म्हणजे 3 व्हॅल्यू त्याला असाइन केला आहे. अरेची लेंथ किती इथे? 3. त्यानंतर इथे आपण ते प्रिंट केलेले आहे. त्याच्यानंतर डॉक्युमेंट डॉट राईट एलिमेंट ऍड करायचं आपल्याला. एलिमेंट ऍड करण्याकरता बघा, ए दिस इज द ॲरे नेम, ब्रॅकेटमध्ये ए डॉट लेंथ इक्वल टू 70. आता ए डॉट लेंथ का घेतलाय? ठीक आहे, वाय वी हॅव टेकन अ ए डॉट लेंथ. मग डायरेक्टली ऍड का नाही केला? कोणी सांगू शकतं का नाही ऍड करू शकत आपण इथे? ए डॉट लेंथ का घेतला मी? सर आपण ॲरेची साईज वाढवतोय ना मे बी. ठीक आहे, जी काय ॲरेची साईज असेल, घेतला काय बघा, जी काय ॲरेची साईज असेल त्या ॲरेमध्ये तुम्हाला एक नंबर ऍड करायचा एंडला. त्याच्याकरता ए डॉट लेंथ घेतली. आपल्याला जर ॲरेची साईज माहित नसेल, आपण सिम्पली काय घेणार, ॲरेचं नाव डॉट लेंथ कुठली पण असू द्या, 4 असो, 5 असो, 6 असो. तो 6 असेल तर त्याच्यामध्ये एक ऍड करेल 7, 3 असेल तर एक ऍड करेल 4. ठीक आहे, तर त्याच्यामुळे ए डॉट लेंथ घेतलाय. इथे डायरेक्टली लेंथ स्पेसिफाय नाही केली का 3, ॲरे ऑफ 3 इक्वल टू 70, तसं नाही केलं. इथे काय, जी काय लेंथ असेल ॲरेची त्याच्या पुढे एक नंबर आपल्याला ऍड करायचा आहे. त्यामुळे ऍड करण्याकरता सिंपल ॲरे नेम ब्रॅकेटमध्ये ए डॉट लेंथ इक्वल टू 70. आता मला 70 ऍड करायचा आहे ह्या ॲरेमध्ये. ठीक आहे, आणि तो ऍड होतो आणि मला परत तो ॲरे डिस्प्ले करायचा आहे. तर सेम लूप परत एकदा तुम्ही खाली घ्यायचा आहे, फॉर लूप. ठीक आहे, तर आपण सुरुवातीचा ॲरे होता द एलिमेंट्स ॲरे इन 10, 20, 30. पहिल्या लूपने हे प्रिंट केलं. त्याच्यानंतर आपण काय केलं, 70 त्या ॲरेमध्ये ऍड केला. ऍड केल्यानंतर परत तो लूप आपण एक्झिक्यूट केला. इथे 70 दिसतोय, 10, 20, 30 आणि 70 मीन्स वी हॅव ऍडेड 70 ऍट द एंड ऑफ द ॲरे. ॲरेच्या एंडला आपण 70 हा ऍड केलाय. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण ऍड करू शकतो. ठीक आहे, तर प्रत्येकाने लक्षात ठेवा, हाऊ वी कॅन ऍड एलिमेंट्स इन एन ॲरे ऍट द एंड. ए स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये ए डॉट लेंथ इक्वल टू 70. नेक्स्ट ऍडिंग इन एलिमेंट झाला. सॉर्टिंग इन ॲरे एलिमेंट. आता ॲरेवरती भरपूर सारे फंक्शन्स आहे. ॲरे सॉर्टिंग आहे, ॲरे सर्चिंग आहे, ॲरेमध्ये एलिमेंट ऍड करणं आहे, ॲरेमध्ये एलिमेंट डिलीट करणं आहे, असे भरपूर सारे. ठीक आहे, तर वन बाय वन आपण बघणार आहे. आता आपण बघितलं हाऊ टू ऍड एन एलिमेंट इन एन ॲरे. नेक्स्ट इज हाऊ टू सॉर्ट एन ॲरे एलिमेंट. ॲरेचे एलिमेंट कशा प्रकारे सॉर्ट करायचे. द एलिमेंट्स कॅन बी सॉर्टेड युझिंग अ बिल्ट इन फंक्शन. कुठलं फंक्शन आहे? सॉर्ट नावाचं फंक्शन आहे, बिल्ट इन फंक्शन आहे ॲरे सॉर्ट करण्याकरता. सॉर्टिंग इज बेसिकली अ प्रोसेस ऑफ अरेंजिंग द एलिमेंट इन डिसेंडिंग ऑर्डर और असेंडिंग ऑर्डर. सॉरी, असेंडिंग ऑर्डर और डिसेंडिंग ऑर्डर मध्ये तो आपण करू शकतो. ठीक आहे, त्याला एक सिंपल फंक्शन आहे ए डॉट सॉर्ट नावाचं. ए डॉट सॉर्ट नावाचं फंक्शन आहे. ठीक आहे, तर ते पण बघू आपण. हाच प्रोग्राम मी यूज करतोय, फक्त व्हॅल्यू चेंज करतोय.
ठीक आहे 50 केला. सेव्ह करतोय मी. फक्त बघा काय ऍड केलं इथे एक नंबर चेंज केला फक्त. ठीक आहे. त्याच एक्झाम्पल मध्ये मी काय केलं, फक्त ऍरे चेंज केला. तर सपोज मी जर नंबर जो ऍड करतोय हा 70 ऐवजी मी 20 करतोय ऍड. ठीक आहे. 10, 20, 30, 50. 20 मी नंतर ऍड केलाय बघा, तरी त्यांनी सॉर्ट केलाय. ठीक आहे. तर सॉर्टिंग सिंपल आहे. डायरेक्टली इनबिल्ट फंक्शन आहे ए डॉट सॉर्ट नावाचं, ते तुम्ही यूज करू शकता. हे बघा ए डॉट सॉर्ट. ठीक आहे. कंबायनिंग आहे ॲरे, असे भरपूर सारे फंक्शन्स आहे.